नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद घेणार की पक्ष हे विचारलं तर ते मुख्यमंत्रीपद घेतील. उद्या भाजपने एकनाथ शिंदेंना भाजपात पक्ष विलीन करायला लावला आणि त्या मोबदल्यात मुख्यमंत्रीपद दिलं तर एकनाथ शिंदे हे लगेचच भाजपमध्ये जातील असं खळबळजनक विधान संजय राऊत यांनी केलंय. खासदार संजय राऊत हे साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना सोडून भाजपसोबत जाणाऱ्या शिंदे गटावर मोठा हल्लाबोल केला. शिंदे गटाचे नेते आणि खुद्द एकनाथ शिंदे हे हिंदुत्व आणि संजय राऊत यांच्यावर वारंवार टीका करतात. यावरून संजय राऊत यांना ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमात प्रश्न करण्यात आला. त्या उत्तर देताना संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केलंय. शिंदे गट आणि एकनाथ शिंदे हे बाडगे आहेत. बाडगे हे नेहमी मोठ्यानं भाग देतात. मी जेथे आहे तेथेच मोठ्याने भाग देतो. मीच कट्टर आहे हे असं म्हणतात. शिंदे गटातून तशीच बतावणी केली जाते. एकनाथ शिंदे याचा गट हा भाजपमध्ये विलीन झालाय. त्यांनी विधाने त्याच पद्धतीने केली जात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत युती केली होती. त्यांनी पक्ष विलीन केला नव्हता. पण एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आहेत ते जवळपास भाजपमध्ये विलीन झाले होते. जर एकनाथ शिंदेंना भाजपने ऑफर दिली आहे की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देतो पण तुम्ही भाजपमध्ये सामील व्हा तर ते एका मिनिटाचा विचार न करता भाजपमध्ये सामील होतील. पण ते असं म्हणणार नाही की शिवसेना हे नाव मला अमित शहा यांनी दिलंय त्या नावाला मी जागतो. ते जरी चोरीचं नाव असलं तरी मी माझी शिवसेना टिकवेन असं ते शिंदे म्हणणार नाहीत. ते लगेचच भाजपमध्ये जातील कारण त्यांना पद महत्वाचं आहे.